बारामती विमानतळावर अजित पवारांच्या अपघात प्रकरणी कर्नाटकात 0 एफआयआर दाखल। बंगळुरूचे पोलीस महानिरीक्षक पी हरिशेखरन यांचं महाराष्ट्र डीजी ऑफिसला पत्र। कर्नाटकात दाखल 0 एफआयआर आता महाराष्ट्र पोलिसांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यासाठी पत्र। अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू आहे। चौकशी पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल होईल। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती। सरकारला एफआयआर करायचा नाही असा चुकीचा मेसेज दिला जात असल्याचंही स्पष्ट केलं। माजी आमदार विनायक मेटे साहेबांचा त्यावेळेला मृत्यू झाला होता, त्यावेळेला देखील एडीआरच फाईल झाला होता। 4 महिन्यानंतर एफआयआर झाली होती। त्याच पद्धतीने आज मला समयने कैलासवासी दादांची आणि कोणाची मला तुलना करायची नाही, परंतु ॲक्सिडेंटल डेथ ज्यावेळेला होती त्यावेळेला पहिल्यांदा हा एडीआर फाईल होतो, जो BNSच्या 194 कलमच्या नुसारच झालेला आहे। आणि त्यानंतर चौकशीच्या अंती मग ह्याच्यामध्ये एफआयआर फाईल होता। त्यामुळे एफआयआर आम्हाला लॉन्च करायचं नाही किंवा आम्हाला चौकशी करायची नाही, हा जो मेसेज जातो तो अत्यंत चुकीचा आहे। बारामतीत भारनियमन केलं जात आहे। रोज संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत भारनियमन। मात्र भारनियमनाची वेळ बदलण्याची युगेंद्र पवारांची मागणी। अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली। अधिकाऱ्यांना लोड शेडिंगची कधी सवय लागली नाही आणि पहिल्यांदाच इथं लोड शेडिंग सुरू झालंय ग्रामीण भागात जास्त करून। 6 ते 10 ही जी वेळ तुम्ही निवडली, जर ती वेळ तुम्ही बदलली तर शेतकऱ्यांना सगळ्यांना एक दिलासा मिळेल अशी आम्ही त्यांना सूचना केली। शक्ती कायद्याचा मसुदा केंद्र सरकारला पाठवला। मात्र BNS मध्ये शक्ती कायद्यातील सगळ्या तरतुदी घेतल्यात। मात्र 2 तरतुदींचा समावेश नाही, त्या पुन्हा केंद्र सरकारकडे पाठवणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। एकमताने शक्ती कायदा मंजूर केला होता आणि हा कायदा आपण मंजूर करून केंद्र सरकारला पाठवला होता। त्यावेळी केंद्र सरकारने त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं की BNS हा नवीन कायदा होतोय। BNSचा कायदा हा केंद्र सरकारने मंजूर केला आणि जवळजवळ आपल्या शक्ती कायद्यातल्या ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदी त्यांनी BNSच्या कायद्यामध्ये घेतल्या। नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी या पंडित दीनदयाळ योजनेतील लाभार्थ्यांना सरसकट लाभ मिळावा या मागणीसाठी ठिय्या। 40,000 विद्यार्थ्यांची मर्यादा अट रद्द करून सरसकट लाभ देण्याची विद्यार्थ्यांची मागणी। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर। जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेमुळे हद्दवाढीचा निर्णय घेताना अडचणी। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधानसभेत माहिती। सोलापुरातील स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीत प्रत्येक गुरुवारी मांस विक्री बंद राहणार। नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांचा महत्त्वपूर्ण निर्णय। भाविकांकडून निर्णयाचं स्वागत। नागपूर जिल्हा परिषदेमध्ये भ्रष्टाचाराला ऊत। जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात फाईलवर सह्या करण्यासाठी वित्त विभागाचे अधिकारी बेधडक पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर। या प्रकरणी व्हिडिओमध्ये पैशाची मागणी करत असलेल्या शिपायाचं जिल्हा परिषदेकडून निलंबन। बीडच्या परळीमध्ये डिजिटल अरेस्टची भीती दाखवत सेवानिवृत्त बँक कॅशियरला 23 लाख रुपयांना फसवलं। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावानं बनावट नोटीस पाठवून फसवणूक, गुन्हा दाखल। सातारा शहरात दुचाकीवरून वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणारा सुदीप मेंगळे हा चोरटा अटकेत। आरोपीकडून 4 गुन्ह्यातील 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। मेरुलिंग येथील डोंगर परिसरातून 8 तासात अटक केली। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील डोकारे साखर कारखान्यावर स्थगित कर्जापोटी जिल्हा बँकेची जप्तीची कारवाई। 10 कोटी 51 लाख रुपयांच्या थकीत कर्जापोटी कारखान्याचं गेट आणि कार्यालय सीलबंद, तर पूर्वकल्पना न देता कारवाई केल्याचा संचालकांचा दावा। हिंगोलीच्या धनगरवाडी गावात विहिरी पाठोपाठ जनावरांचे गोठे देखील गायब। गोठे शोधून देण्याची गावकऱ्यांची मागणी। मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर सिंचन विहिरी मंजूर करत लाखो रुपयांचा अपहार, गुन्हा दाखल। गोंदियाहून नागपूरच्या दिशेनं कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या 22 गोवंशांची सुटका। भंडाऱ्याच्या लाखनी पोलिसांची सिनेस्टाईल नाकाबंदी करत कारवाई। ट्रक चालक ताब्यात, पोलिसांकडून गुन्हा दाखल। नांदगावात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम। शिवस्फूर्ती मैदानावरील शासकीय जागेवरचं 13 अतिक्रमण हटवली। अतिक्रमण काढल्यानं शिवस्फूर्ती मैदानानं मोकळा श्वास घेतला। माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी अतिक्रमण देखील काढलं।
नागपूर शहरातील संघ मुख्यालय, दीक्षाभूमी यासारख्या संवेदनशील ठिकाणांसह वेगवेगळ्या चौकात 3686 सीसीटीव्ही स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत लावण्यात आले. मात्र यापैकी 1176 सीसीटीव्ही पूर्णतः बंद. मुंबईतला मिठी नदीचा गाळ काढण्यासाठी अखेर निविदा आल्या. मिठी नदीच्या 3 भागातील कामांसाठी 2 कंपन्यांनी सहभाग नोंदवला. कंत्राटदार मिळाल्यानं मिठी नदी स्वच्छतेचा मार्ग मोकळा झाला. मुंबईत 40 जणांना इच्छामृत्यू हवाय. देशातील हरीश राणाच्या पहिल्या इच्छामृत्यूनंतर मुंबईतही इच्छामृत्यू करता आग्रही असलेल्यांची मोठी संख्या समोर. मुंबई महापालिकेकडून विविध प्रभागातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे इच्छामरणासंदर्भात अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी. भोंदूबाबा अशोक खराच्या निषेधार्थ परळीतही तहसील कार्यालयासमोर अनिसची निदर्शनं. यावेळी भोंदूबाबाला फाशी देण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी. भोंदूबाबा अशोक खराच्या विरोधात अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची निदर्शनं. प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्षपाती तपास, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी तसंच पीडित महिलांना पूर्ण संरक्षण देण्याची मागणी. अंधश्रद्धा निर्मूलन समिती अलिबाग शाखेकडून कॅप्टन अशोक खरात या नराधमाचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही जमलो आहोत. आमची मागणी अशी आहे की सरकारमधील शासनातील अधिकारी वर्ग जे असतील त्यांची कठोर चौकशी झाली पाहिजे. त्यांना देखील सहआरोपी करून शासन झालं पाहिजे आणि सरकारमध्ये असलेले मंत्री जर यामध्ये त्यांचा सहभाग असेल तर त्यांनी मंत्रिपदावरून राजीनामा दिला पाहिजे. भोंदू अशोक खरात विरोधात सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक. अशोक खराच्या पोस्टरला शेणाच्या गोवऱ्या खाऊ घालत प्रतिकात्मक पद्धतीनं निदर्शनं. अशोक खरातचं कृत्य विकृत, त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील मुलाला घेऊन अशोक खरातला भेटले होते. ते का भेटले याची चौकशी करा, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी. अशोक खरातनं खरेदी केली पनवेलमधील शिरढोणमध्ये जमीन. खरातनं मुलीच्या नावावर 1 एकर 12 गुंठे जमीन खरेदी केली. महसूल अधिकाऱ्यांनी जमीन खरेदीसाठी मदत केल्याची माहिती. सरकार जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करणार. अशोक खरातवर उशिरा कारवाई झाली. संजय राऊतांचा आरोप, बुवाबाजी लोकांची संघटना बांधण्याचं काम भाजपचं. संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. महिलांचे फोटो कसे बाहेर येत आहेत याची चौकशी करा अशी ही मागणी. बच्चू कडू सारखे नेते अशोक खरातला भेटायला जातात. भाजपचे मंत्री म्हणून भेटायला या असं म्हणतात. खरात भाजपचा प्रचारक म्हणून काम करत होता. खासदार संजय राऊतांचा घणाघात. भोंदू अशोक खरातच्या मिरगावमधल्या ईशान्येश्वर मंदिराला फडणवीसांच्या युती सरकारकडून 1,05,00,000 निधी. 31 मार्च 2018 साली निधी मंजूर केल्याचा दावा. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी GR समोर आणला. अशोक खरातवर प्रश्न विचारताच मंत्री जयकुमार रावल यांनी काढता पाय घेतला. पर्यटन मंत्री असताना जयकुमार रावल यांच्याकडून खरातच्या संस्थेला 1.5 कोटींचा निधी. प्रश्न विचारताच रावल विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून धावले. भोंदू अशोक खरातवर 7वा गुन्हा दाखल. करिअर घडवण्याचा सल्ला घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीला गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप. विरोध केल्यास कुटुंब संपवण्याची धमकी. वडिलांचा मृत्यू होण्याचीही भीती घातली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.